ची जी काही वेळ आहे ती आता जवळ आलेली आहे. तर त्या संदर्भामध्ये आता जी काही दुसरी शॉर्टलिस्ट आहे त्याची तयारी तुम्हाला करावी लागणार आहे. त्यासाठी काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. ते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला तयार ठेवायचे आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. आणि जर त्यापैकी एकही डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ नसेल तर तुमचं सेकंड शॉर्टलिस्टमध्ये नाव येणार नाही, म्हणजे येणार नाही. त्याच्यामुळं जे डॉक्युमेंट्स नाहीत ते आताच तुम्हाला कलेक्ट करून ठेवायचे आहेत. तर या अगोदर जाहिरात पहा, नेमकी किती पदासाठी जाहिरात होती तुम्हाला माहित असेल. यामध्ये रिक्त जे काही पदे आहेत ते 24 आहेत आणि पुढील 2 वर्षामध्ये रिक्त 12 पदे होणार आहेत. अशा एकूण 36 पदाकरिता ही निवड यादी असेल आणि 9 उमेदवाराकरिता ही काय असेल, प्रतीक्षा यादी असणार आहे. आता जी काही शॉर्टलिस्ट आहे ती शॉर्टलिस्ट लागणार आहे. त्यामध्ये जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स महत्त्वाचे तुम्हाला तुमच्या जवळ ठेवावे लागणार आहे. ते आपण पाहूया नेमके कोणते डॉक्युमेंट्स आहेत. त्या अगोदर तुम्ही जर कोर्ट भरतीची तयारी करत असाल आणि इथून पुढे कोर्ट भरतीचीच तुम्हाला तयारी करायची आहे आणि आपलं सिलेक्शन्स येणाऱ्या वर्षामध्ये घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण एक प्रीमियम टेलिग्राम चॅनल्स तयार केलेले की जेमध्ये सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला मिळेल, नोट्स मिळतील, सर्व गायडन्स मिळेल. वेबिनारद्वारे तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल आणि तुमचे सर्व डाऊट्स हे क्लिअर केले जातील वेबिनारद्वारे. म्हणजे प्रत्येक अपडेट्स तुम्हाला मिळेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की संपूर्ण तयारी तुमची त्यामध्ये केली जाणार आहे. केवळ फक्त ₹59 पर मंथली असणार आहे. प्रीमियम त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. जी काही डेट होती ती डेट आता संपलेली आहे. 18/2/2025 रोजी अर्जाची लिंक सुरू झाली होती आणि 4 मार्चला ही जी काही लिंक आहे फॉर्म भरण्याची ती संपलेली आहे. पहा मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत ठेवायचे आहे. ज्याच्याजवळ बर्थ सर्टिफिकेट आहे बर्थ सर्टिफिकेट ठेवा. ज्याच्याजवळ नाही तर 10वीची सनद कंपल्सरी असायला हवी. तर यामध्ये कंपल्सरी आहे 7वीचं गुणपत्रक कंपल्सरी आहे, मस्टच आहे. त्याच्यानंतर 10वी 12वी आणि त्याच्यानंतर पुढे पहा, जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासूनची जी काय नंतरची डेट आहे त्यामध्ये 2 प्रतिष्ठित व्यक्तींचे नाव तुम्हाला घ्यायचं, म्हणजे सर्टिफिकेट घ्यायचं आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट, त्यामध्ये त्याचा हुद्दा, त्याचा पत्ता, फोन नंबर सर्व नमूद असायला पाहिजे आणि हे तुमचे नातेवाईक असता कामा नये. त्याच्यानंतर तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला मागासवर्गीयासाठी असणार आहे. महाराष्ट्राचे अधिवास म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, लहान कुटुंबाचे स्वयं घोषणापत्र जाहिरातीमध्ये दिलेलं आहे ते आपल्याला आवश्यक भरायचं आहे. त्याच्यानंतर पुढे उमेदवार न्यायालयीन शासकीय कर्मचारी जर असेल तर हे ना हरकत प्रमाणपत्र त्यांच्यासाठी कंपल्सरी आहे. उमेदवाराच्या नावामध्ये काही जर बदल असेल तर शासकीय राजपत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर इतर जर तुम्ही अर्जामध्ये माहिती भरली असेल तर ती सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत ठेवायची आहे. आणि जेवढे काही तुम्ही इन्फॉर्मेशन भरलेली आहे यामध्ये 7वी पासून समजा काही व्यक्तीजवळ पीजी असते, ओके, किंवा काही जवळ डिप्लोमा असते, तर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी सोबत ठेवायचेच आहे. जेणेकरून शॉर्टलिस्ट लागल्याबरोबर जसंही त्याने डॉक्युमेंट्स पाठवतील की लागलेच तुम्हाला ते डॉक्युमेंट्स पाठवता येईल. हे अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे. याशिवाय तुमचं दुसऱ्या शॉर्टलिस्टमध्ये नाव येणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शैक्षणिक म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन असतील, जे डिग्री चे मार्क मेमो असतील, पीजीचे मार्क मेमो असतील, हे सर्व तुम्हाला कंपल्सरी सोबत ठेवावे लागणार आहेत. कारण बरेच विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या शॉर्टलिस्टमध्ये याच कारणामुळे नाव येत नाही. कुणाचं मार्क मेमो नसते, कुणाचं काय असते, गडबड नंतर करत असतात. त्याच्यामुळे ही गडबड आताच करा शॉर्टलिस्ट लागण्याच्या अगोदर. आणि अजून तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. त्या संदर्भामध्ये देखील आपण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करूया. जी काही वेळ आहे ती आता जवळ आलेली आहे. तर त्या संदर्भामध्ये आता जी काही दुसरी शॉर्टलिस्ट आहे त्याची तयारी तुम्हाला करावी लागणार आहे. त्यासाठी काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. ते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला तयार ठेवायचे आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. आणि जर त्यापैकी एकही डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ नसेल तर तुमचं सेकंड शॉर्टलिस्टमध्ये नाव येणार नाही, म्हणजे येणार नाही. त्याच्यामुळं जे डॉक्युमेंट्स नाहीत ते आताच तुम्हाला कलेक्ट करून ठेवायचे आहेत. तर या अगोदर जाहिरात पहा, नेमकी किती पदासाठी जाहिरात होती तुम्हाला माहित असेल. यामध्ये रिक्त जे काही पदे आहेत ते 24 आहेत आणि पुढील 2 वर्षामध्ये रिक्त 12 पदे होणार आहेत. अशा एकूण 36 पदाकरिता ही निवड यादी असेल आणि 9 उमेदवाराकरिता ही काय असेल, प्रतीक्षा यादी असणार आहे. आता जी काही शॉर्टलिस्ट आहे ती शॉर्टलिस्ट लागणार आहे. त्यामध्ये जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स महत्त्वाचे तुम्हाला तुमच्या जवळ ठेवावे लागणार आहे. ते आपण पाहूया नेमके कोणते डॉक्युमेंट्स आहेत. त्या अगोदर तुम्ही जर कोर्ट भरतीची तयारी करत असाल आणि